मित्रांनो, कसा गेला पेपर? इंग्लिश मीडियमचा इंग्लिशचा आन्सर की इंग्लिशचा जो पेपर झालाय त्याचा आन्सर की आपण काढलेली आहे आणि त्याची आन्सर की बघा आपल्याकडे सेट बी आहे. ठीक आहे, मीडियम इंग्लिश फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स. आपण आता इंग्लिशचं बघू आणि मॅथमॅटिक्सचं संध्याकाळी आपण अनालिसिस लाईव्ह करणार आहोत. ठीक आहे, तर बघा काय आहे. फाइंड आउट वन अल्टरनेटिव्ह ऑफ फिगर्स ऑफ स्पीच अँड थिसिस. त्याचं उत्तर जे येणार आहे त्याचं उत्तर आहे स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. ठीक आहे, त्यानंतर माय बेस्ट फ्रेंड इज नॉट ओनली हेल्पफुल बट ऑल्सो काइंड हार्टेड. त्यानंतर फाइंड आउट WH करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइंड आन्सर ऑन हिज ओन. हे उत्तर यायला पाहिजे होतं, तर त्याचे येते हाऊ डज अनिकेत सॉल्व हिज सम. ठीक आहे, त्यानंतर फाइंड आउट करेक्ट ऑप्शन ऑफ कंपाऊंड कंजक्शन. त्याचे येते ऍज सून ऍज द ट्रेन स्टॉप्ड द पॅसेंजर्स अलाइटेड. ठीक आहे, यानंतर जर बघितलो आपण तर क्वेश्चन नंबर 5 चं जे उत्तर येते ते येते द स्ट्रेंजर आस्क्ड व्हेअर डू यू लिव्ह. द स्ट्रेंजर इन्क्वायर्ड व्हेअर आय लिव्ह. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलो क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 चं जे उत्तर येते ते येते बघा कंप्लीट द फॉलोइंग कोटेशन बाय चूजिंग वन करेक्ट ऑप्शन. बी स्ट्रॉंग बट नॉट रूड, बी काइंड बट नॉट वीक, बी हम्बल बट नॉट शाय, बी प्राउड बट नॉट अरोगंट. त्यानंतर जर आपण बघितलो तर क्वेश्चन नंबर 7 जो ह्या पॅराग्राफ म्हणजे ह्या इंटरव्ह्यूवरती डिपेंड होता तो होता व्हॉट वॉज स्पेशल थिंग ऑफ मेरी कोम. काय होती स्पेशल थिंग? त्याचं जे उत्तर येते ते येते मेरी कोम वॉज द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स. ठीक आहे, ऑप्शन नंबर त्याचं येते बेटा 2. ज्याचं सेट बी आहे त्यांना डायरेक्टली सिरियल वाईज अशाच प्रकारचे क्वेश्चन असतील, पण ज्यांचा सेट वेगळा आहे त्याला बघावं लागतं की हा क्वेश्चन कुठं आहे. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला चेक करून घ्यावं लागतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 जो आहे, ठीक आहे ना, क्वेश्चन नंबर 8 त्याचं काय आहे ते बघा बरं. व्हॉट मेड इझी टू मेरी कोम दो हर कोच वॉज नॉट अलाउड टू कंपनी. ठीक आहे, त्याचे इथे दे हॅड ऑलरेडी डन होमवर्क अँड शी वॉज वेल प्रिपेअर्ड. त्यानंतर जर बघितलो आपण तर पहा खाली चूज टू करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. द फ्लावर अरेंजमेंट एक्झिबिशन वॉज हेल्ड विथ कोलॅबरेशन ऑफ. 2 येतात त्याचे उत्तर. एक येते दीपाली हॉल नोन ऍज राणीबाग आणि नूतन बाल विकास. ठीक आहे, असे 2 येतात. त्यानंतर फ्लावर अरेंजमेंट एक्झिबिशन वॉज स्प्रेड त्याचे ते उत्तर 2 ते थ्रू आउट द ग्रीन हाऊस अँड ऑन वेल केप्ड गार्डन. त्यानंतर वैशाली सेंट मेसेज टू हिज फ्रेंड ब्रिंग युअर सायन्स बुक टुमारो. हर फ्रेंड रिप्लाइड बाय सेंडिंग मेसेज केके. व्हॉट डज इट मीन? केके म्हणजे असते आपल्या भाषेमध्ये ओके. ओकेच्या ठिकाणी आपण पाठवतो केके. ठीक आहे, त्यानंतर एम्परर आस्क्ड नॉट वन ऑफ यू कॅन फेस द पंडित. ठीक आहे, त्याचे येते ग्रेट लर्न्ड मॅन. फाइंड आउट द मीनिंग ऑफ नॉन इंग्लिश वर्ड. नॉन इंग्लिश वर्डचं जे होतं पंडित म्हणजे काय ग्रेट लर्न्ड मॅन. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर क्वेश्चन नंबर 13 हिज सर्व्हिस टू ट्रायबल पीपल इज अ sublime mission. Choose one correct alternative is of the same meaning the word sublime. काय ते बघा त्याचे येते ऑप्शन नंबर 4 नोबल. ठीक आहे, त्यानंतर इफ द वर्ड हॉर्स जर फास्टेस्ट ची रिलेटेड असेल तर लायन जो रिलेटेड आहे तो ब्रेवेस्ट. ठीक आहे ना, ब्रेवेस्ट ची रिलेटेड आहे. त्यानंतर जो आपल्याकडे एक आयटिनरी दिली होती, आयटिनरी नुसार आपल्याला एक गोवा नॉर्थ गोवाचा एक आपल्या आयटिनरी दिला होता. त्यानुसार काय होतं बघा द स्पेशलिटी ऑफ कोलवा बीच इज. 1 नंबर एक त्याचं उत्तर द लार्जेस्ट अँड द मोस्ट स्पेक्टॅक्युलर साऊथ गोवा बीच. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं आपण 16 जर बघितलं आपण ऑन डे 1 इट इज इम्पॉर्टंट टू.
डॅश अँड प्रोसीड टू हॉटेल, रिपोर्ट टू टूर मॅनेजर. ठीक आहे. त्यानंतर द ड्रेसेस शुड बी, जे हे 17 आणि 18 हे दोन क्वेश्चन्स होते, हे आपल्या एक नोटीस होती, त्या नोटीस वरती डिपेंड होते. द ड्रेसेस शुड बी अरेंज्ड बाय पार्टिसिपेंट, ऑप्शन नंबर 4 इथे आहे बघा. द ड्रेसेस शुड बी अरेंज्ड बाय पार्टिसिपेंट्स. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलो आपण 18, read the notice and choose 2 correct alternatives. There are 2 conditions for inter-school fancy dress competition. These are 2 conditions विचारले होते आणि त्याचे उत्तर जे आहेत ते ऑप्शन नंबर 1, presence for selection on 24th January at 12:30 PM in the भारत हॉल, आणि पुढचे येते 4, class 6 to 12 students are eligible. त्यानंतर 19 जे उत्तर येते ते what starts with a letter P ends with E and thousands of letter. ठीक आहे. पोस्ट ऑफिस. त्यानंतर जर बघितलं आपण 20 चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. द स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ, त्याचं ऑटोबायोग्राफी, पण ऑटोबायोग्राफीचं स्पेलिंग बघा वेगवेगळं दिलंय, तर इथं ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. ऑटोबायोग्राफी. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 स्पेलिंग. ठीक आहे. Nisha could not dash after watching a bigger potato. Believe her eyes. ठीक आहे. त्यानंतर find out 2 correct alternatives of adjectives. find 2 correct alternatives. 2 विचारलेले आहेत. Rishi is a very clever student. All his friends call him. एक तर त्याला brilliant म्हणतील किंवा intelligent म्हणतील. ठीक आहे. Amit's elder brother has done MBA recently. MBA काय आहे? बीबीए च्या नंतर एक पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ज्याचा फुल फॉर्म असतो मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर चौथ्याच बघायला गेलं तर आय डॅश स्ट्रीम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग. आय कुड येते. पिक आउट द करेक्ट सिंपल स्टेटमेंट फॉर्म बाय सिंथेसाइजिंग द गिवन सिंपल सेंटेन्स. द मून रोज देअर जर्नी वॉज नॉट एंडेड. ठीक आहे. तर त्याचं सिंपल जे सेंटेन्स येते आपल्याला ते येते द मून रोज बिफोर द एंड ऑफ द जर्नी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ह्या 25 चे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला एकदा चेक करा आणि कमेंट करा की आपल्याला किती मार्क्स पडत आहेत. 25 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कला 50 मार्काचा हा पोर्शन आहे आणि तुम्हाला 50 आउट ऑफ किती पडत आहेत नक्की कमेंट करा.